का बसलास माझ्या घरात? बसील बसील बसील. अरे काय चाललंय? सोड त्याला. वर्गाची असली मारामारी. तू जीवच घेतला असता त्याचा. काय केलंस रे तू? हो सर, हा त्याच्या जागेवर बसला होता. आजच बघतोय मी तुला. येतोस कधी तू शाळेत? येईन नाही तर नाही. जागा रिझर्व आहे माझी. अरे कसा बोलतोयस तू? शुद्धीवर आहेस का? दम द्यायचं काम नाही. नाहीतर एका मास्तरचे 2 मास्तर. बघून घेईन. त्या जागेवर बस. मुलांनो, तुमच्या पुस्तकात गुरुदक्षिणा नावाचा तो धडा आहे ना, त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कृष्ण आणि सांदीपनी ऋषी यांची. कृष्ण आणि बलराम हे दोघे राजपुत्र. पण हे दोघे राजपुत्र आश्रमातल्या सगळ्या ऋषिकुमारांची, सगळ्यांशीच मिळून मिसळून वागायचे. एकदा काय झालं, कोण कोण तुम्ही? टाका पेलवान म्हणतात मला. सरपंचाचा भाव आहे मी. आमच्या पोराच्या तोंडात कुणी मारले? मीच. पण तो काय बोलला माहितीये का तुम्हाला? सरळ अंगाने गावात खायचंय नवा का टाकू तंगडा मोडून? अहो पण त्याने वर्गात पुन्हा पोरगा घरी रडत आलं तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. चला राजे. काय म्हणता? काय भर वर्गात? हो, सगळ्या मुलांच्या देखत? सगळ्यांसमक्ष. आणि तुम्ही त्या मुलाच्या मुस्काटीत मारलीत? अहो असला अपमान कुठला शिक्षक सहन करील? मेहरबानी समजा, नुसतं ह्याच्यावरच भागलं. हो हो, हात पाय मोडला नाही ना एखादा? हो, नशीब समजा. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे, तो टगे पेलवान मला पण दम देऊन गेलाय. तो दुसरा पोरगा शंकर, त्याचे नाव काढून टाका म्हणून. अहो पण त्याचा विचारायचा काय दोष? एक गोष्ट लक्षात ठेवा, पहलवानाच्या वाटेला कधीही जायचं नाही. हा, तर तुम्ही तरुण आहात, अनुभव नाहीये तुम्हाला. नोकरी करायची म्हणजे कशी गेंड्याची कातडी पाहिजे. अपमान बेपमान कुछ नाही. कुणी काही बोललं तरी हात जोडलेले. होय साहेब, नाही साहेब, असंच पाहिजे. तुम्ही त्या पोराचं नाव काढून टाका. हा, उगीच कटकट नको. आणि शेरा द्या, गैर वर्तन. मास्तर इथंच राहतेत का? हो, मीच आहे. काय हवंय? मी शंकरची आई. शंकर? हा, पुष्कळ सांगितलं बाई मी हेडमास्टरांना, पण त्याला काढून टाकले म्हणतात. मी तरी काय करणार बाई, तुम्हीच सांगा. तुमचं लई नाव घेतो बघा मास्तर. माझ्या हातात काही नाही शंकरची आई. एवढंच लेकरू हाय मास्तर. बाप मेला तेव्हा पोटात होत. बापाच्या माघारी एवढ्याच एवढं केलं. कधी मी उपाशी तर कधी दोघं बी उपाशी. असं दिस काढलं. वाटलं पोरग शिकत मोरच आई. तुम्हीच सांगा मी काय करू? काय करतो शंकर? रडते हो पोरग सारखं. मास्तर, मी तुमच्या पाया पडते. पाय कसे धरता तुम्ही? असं करा, 2 दिवसांनी पुन्हा या. मी स्वतः सरपंचांना भेटून सांगून बघतो. काय पेटले? अरे वा, आले वाटतं समजे. नमस्कार. बसा. या बसा. हे काय बाय कशी आला अजून? लट्टाफट्टा चाललाय. येतीलच आता. काय येऊ दे की गाई काय? तरी मला म्हणल्या तुम्ही पुढेच नुसतं टेका. आलेच मी पाठोपाठ. 10 मिनिटात टच. आवासाहेब, बाया आल्या.
हा असतं का भैया दिसत नाही का? काय चाललंय काय नखरा आय, आय. या शेवंताबाई या बसा. गाडी एकदम टायमावर आली पाहिजे ठसणार आज. भाई भाई साधी गाडी न हो, आमची बाई म्हणजे ढेक्कन की नाही ढेक्कन की इथून तिथून समजा एक. भैया लय उकडा व्हायला लागले बघा. अरे चहा ना रे. आबासाहेब तुमची काय पिरपिर आणि मध्ये मध्ये. आबासाहेब आपल्या तुकारामाच्या तोंडात हाच तो मास्तर. जमायला तूच करत्य. हो त्याबद्दल जरा बोलायचं होतं. त्या दुसऱ्या मुलाला विनाकारण शिक्षा. आमच्या पोरानं माराय तुला नेमलं काय? अरे आम्ही कधी अंगाला बोट लावत नाही त्यांच्या, आणि तू कोंद्र टिक्कोजी मोरे. आव पण आबासाहेब आता फक्त तुमची परमिशन पाहिजे. नाही लेकाचा हात खुब्यात काढला ना. पाहून आलं की आपल्याकडे ही येणवती. चला मास्तर, असलं पुन्हा काही आमच्या कानावर तकामाने समजलं का नाही? चला सोडा. पण माफ करा बाई, तुमचा उगाच खोळंबा झाला. नाही नाही तसं अरे काही चहा ना नाही. रे. आसमानातील परी उतरुनी आले तुमच्या गावा. अहो राया मला रंग महालात ठेवा. अहो राया मला रंग महालात ठेवा. हिला रंग महाले ठेवा, इश्काचा रंग दावा. आपण हिला ठेवा, इश्काचा रंग दावा. इश्काचा हिसका दावा, रंगाचा रंग दावा. इश्काचा हिसका दावा, रंगाचा रंग दावा. द्या शालू भारी नवरत्नांचा साज, द्या संगमरवरी महाल अर्शे बाज. चंदनी पलंगावरी फुलांची शेज, द्या संगमरवरी महाल अर्शे बाज. हो या बोलीवर बसा हितवा, आल्या वाटे जावा. अहो राया मला रंग महालात ठेवा. अहो राया मला रंग महालात ठेवा. हिला रंग महाले ठेवा, इश्काचा रंग दावा. अहो पाहुणं हिला ठेवा, इश्काचा रंग दावा. इश्काचा हिसका दावा, रंगाचा रंग दावा. अहो राया मला रंग महालात ठेवा. अहो राया मला रंग महालात ठेवा. वा 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 शेवंताबाई, अहो तुमची पहिलीच लावणी ऐकली आणि तब्येत एकदम खुश झाली बघा आमची. पहिली वळीने मनात भरली. किती बोलशील. अहो तमाम पब्लिक एकदम खुश. आता इथनं जायचं नाही. महिना 15 दिवस इथंच राहा बघा. तेच म्हणतो मी. कसं राहावा? कसली जागा दिली वर राया? डास ढेकून काय रे? चिळीचं. एखादी चांगली जागा नव्हती होय तुमच्या गावात? बायपुरती जागा होय.
कोण आहे आलो मास्तर समद गबाळ घ्यायचं आणि बाहेर व्हायचं. काय समद गबाळ घ्यायचं आणि बाहेर व्हायचं. पण का आम्ही पहिलं बाहेर व्हायचं, मग सांगतो डिटेल आधी बाईसनी राया जागा मिळाय हवी. अरे सोन्यासारखी बाई कवापासून तक धरून बसली आहे, दिसत नाही का? अहो बाबूराव, पाय दुखायला लागले की बसून बसून. झालं 10 मिनिटात. अहो एवढ्या रात्रीचं मी कुठं जाऊ हो?